पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर निसर्ग टूर्सच्या माध्यमातून गेलेले पनवेल परिसरातील 39 पर्यटक सुखरूप परतले आहेत। यापैकी 31 पर्यटक काल रात्री उशिरा पनवेलमध्ये दाखल झाले। यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या पर्यटकांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व पर्यटक काश्मीरमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले। त्यानंतर त्यांना विशेष बसने पनवेल येथे आणण्यात आले। शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गार्डन हॉटेल येथे या पर्यटकांचे आगमन झाल्यावर त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले। भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता, त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती। एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी गाठायचं आहे, आपली जागा जिथे आहे किंवा तिथनं सुटायचं आहे। त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो। एक रेलिंगवरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो। तिथे सुद्धा आम्हाला तिथल्याच एका घोडेस्वारांनी आम्हाला मदत केली खाली उतरायला, त्या रेलिंगवरनं ऑपोजिट साईडला। त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण 100 मीटर आम्ही उतरून गेल्यानंतर होता उभा आमच्यासाठी, आमची वाट बघत होता। त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेलात, मी तुम्हाला सोडतो, तुम्ही नका काळजी करू। त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असतं ते कष्ट आमचे वाचले म्हणण्यासारखे आहेत। त्यांनीच आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन आला म्हणून आम्ही वाचलो। आपल्या टुरिस्ट मधले दिसले काका यांचा त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते, सुबोध पाटील, ते इंजर्ड होते, पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत। ते आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहेत। वाटत होतं कधी असा अनुभव येईल? अजिबातच नाही। म्हणजे आता काश्मीर सुधारलंय, आता आपल्याला एवढी भीती नाही। ऍटलीस्ट पर्यटकांवर आधी होत नव्हतं, कधी ऐकलेलं नव्हतं, बट नॉर्मल फिरतानाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे। कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्टवरनं गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली 10 फुटावरती कमांडोज होते, पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत। त्यामुळे तसे कुठलंच आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता। फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचं दुर्दैव की तिथे हल्ला पण झाला आणि तिथे वर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता।